संत तुकाराम महाराज अभंग. सर्वांमध्ये हरी पहावा, जातीचा भेद टाकावा. निरूपण मेघा देशमुख चौहान. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे एक महान भक्त, कवी आणि तत्वज्ञानी होते. त्यांच्या अभंगातून भक्तीची साधना, अद्वैताची जाणीव आणि सामाजिक समतेचा संदेश उजळून निघतो. सर्वांमध्ये हरी पहावा, जातीचा भेद टाकावा. देहभान विसरून जावा, तुका म्हणे तेथेची ठावा. तुकारामांच्या तत्वज्ञानांचा सारांश या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतो. यातून ते भक्ती मार्गाने अद्वैताची प्राप्ती, जातीय भेदभावाचा नाश आणि देहाभिमानाचा त्याग यांचे गहन तात्विक चिंतन करतात. हे अभंग वेदांताच्या सर्वं खल्विदं ब्रह्म या सूत्राशी संनाते. या अभंगाच्या ओळीचे तात्विक विश्लेषण केले तर त्यात भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय दिसतो. सर्वांमध्ये हरी पहावा ही तुकाराम महाराजांची अभंगवाणी, अमृतवाणी. भक्ती मार्गातील पहिले सोनेरी पाऊल आहे. हे केवळ शब्द नाही, तर आत्म्याच्या गहन रहस्याची कुंजी आहे. हरी म्हणजे परमेश्वर, विष्णू किंवा तो असीम ब्रह्म जो सर्वव्यापी आहे. तुकाराम म्हणतात, जगाच्या प्रत्येक कणात, प्रत्येक श्वासात हरीची, चैतन्याची ज्योत तळपत असते. हे पाहणे म्हणजे मायेच्या जाळ्यातून मुक्त होऊन आत्म्याच्या एकत्वाची दिव्य जाणीव जागृत करणे. वेदांताच्या अमर वचनात एकम सत विप्रा बहुधा वंदती असे सांगितले आहे. सत्य एकच आहे. विद्वान ते विविध नावांनी सांगतात. तुकारामांच्या दृष्टीने हे सत्य हरिरूपाने सर्वत्र उजळलेले आहे. भक्तीचा हा मार्ग तत्वज्ञानाच्या खोल गटात उतरतो. उपनिषदांच्या तत्वमसी महावाक्याशी जोडला जाणारा हा सिद्धांत म्हणजे तूच तत्व आहेस. प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू हे सर्व हरीचा अंश आहे. सामान्य मनुष्य विविधतेच्या भ्रमात अडकतो. हे सुंदर फूल, ते काटेरी काटा, हा प्रिय मित्र, तो क्रूर शत्रू. पण तुकारामांच्या भक्तिदृष्टीने हे भेदभाव मायेचे छल आहेत. सर्वांमध्ये हरीची एकच चैतन्याची किरणे चमकतात. झाडाच्या पानात हरीची हिरवी स्फूर्ती, कीटकांच्या पंखात त्याची नृत्य लीला, मानवाच्या हृदयात त्याची प्रेमाची धडधड. सर्वत्र तोच परमात्मा. हे दृष्टिकोन बदलल्यास द्वैताचा अहंकार, अंधकार नष्ट होतो आणि अद्वैताचा प्रकाश उमलतो. मनुष्याच्या जीवनात दुःख, आनंद, सुख, दुःख हे सर्व हरीचे लीला रूप आहेत. ज्याने हे ओळखले त्याचे जीवन भक्तिरसाने ओतप्रोत होते. तुकारामांच्या इतर अभंगातही हे तत्व जिवंत आहे. सर्व काही हरीचे रूप, नको कोणाला भेदभाव. हे वैचारिक तत्वज्ञान नसून दैनंदिन साधना आहे. सकाळी उगवणाऱ्या सूर्यात हरीचे तेज, पावसाच्या थेंबात त्याची कृपा, मातीच्या कणात त्याची स्थिरता. असे पाहिले की भक्तीचा वृक्ष फुलतो. ही जाणीव नसल्यास भक्ती अपूर्ण राहते. ती केवळ बाह्य पूजा ठरते. पण ज्याने सर्वांमध्ये हरी पाहिला तोच खरा भक्त, तोच संत. अशा भक्ताचे हृदय विश्वाच्या एकत्वात विलीन होते. तो द्वेष, भेदभावांपासून मुक्त होत
सर्वांप्रती करुणेचा वर्षाव करतो. हे पाहणे म्हणजे आत्मसाक्षात्काराचा प्रारंभ, जेथे मी आणि तू सर्व हरिमय होते. या ओळीने तुकाराम भक्तीला आध्यात्मिक उंची देतात. हे जीवनाचे रहस्यमय द्वार उघडते. सर्वांमध्ये हरी पहा आणि स्वतःला हरितुल्य अनुभवा. अशी भक्तीच खरी मुक्ती आणते. जातीचा भेद टाकावा. तुकाराम महाराजांच्या अमृत वचनांमध्ये जातीचा भेद टाकावा ही ओळ ही केवळ सामाजिक विद्रोहाची नाही, तर आत्म्याच्या गहन आध्यात्मिक जागृतीची पुंजी आहे. मध्ययुगीन भारतात जाती व्यवस्था ही मायेच्या जाळ्यात अडकलेली सामाजिक विषमता होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे भेद जन्माच्या बंधनातून निर्माण झाले होते. पण तुकाराम भक्तीच्या प्रकाशात हे सर्व मिथ्या मायावी स्वप्ने आहेत. हरी सर्वांमध्ये व्याप्त आहे. तो सर्वव्यापी परमात्मा आहे. तर जातीचा भेद कसा शक्य? हे अद्वैत वेदांताचे व्यावहारिक रूप आहे, जेथे जीव आणि ब्रह्म यांच्यातील एकत्वाची अनुभूती येते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाची उद्घोषणा आहे, मी सर्वांमध्ये आहे. जो मला खऱ्या अर्थाने जाणतो तोच माझा भाग होतो. तुकाराम म्हणतात, जातीचा भेद टाकणे म्हणजे मायेच्या मोहपाशातून मुक्त होणे, आत्म्याला परमात्म्यात विलीन करणे. आध्यात्मिक दृष्ट्या हे भेदभाव अहंकार नाशाचे साधन आहे. अहंकार हा जीवाचा मोठा शत्रू आहे. मी ब्राह्मण, मी क्षुद्र, मी श्रेष्ठ असा भ्रम निर्माण करून तो आत्म्याला खंडित करतो. भक्ती मार्गात हे भेद टाकल्यास सर्व जीव हरीचे अंश दिसू लागतात. प्रत्येक जीवात हरिनामाची ज्योती जागते आणि ती ज्योती सर्वांना समान प्रकाश देते. वारकरी संप्रदायात हे चमत्कारिक दिसते. पंढरपूरच्या वारकरी यात्रेत ब्राह्मण आणि क्षुद्र, श्रीमंत आणि गरीब सर्वजण विठ्ठलाच्या नामस्मरणात मग्न होत. तुकाराम स्वतःला शूद्र कुलात जन्मले तरी त्यांचे अभंग हे अमृत सरोवर आहेत, जे सर्व जातींना स्पर्श करतात आणि आत्म्याला हरिपदाकडे नेतात. हे तत्वज्ञान केवळ सामाजिक न्यायाचे नाही, तर प्रेमाच्या उजेडात द्वेषाच्या अंधाराचा नाश करणारे आहे. कबीरदासांच्या शब्दात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान. साधूची जात विचारू नका, ज्ञानाची खोली विचारा. जातीचा भेद टाकल्यास हृदयात प्रेमाची कमल फुलते आणि जीव सर्वांमध्ये हरीचे दर्शन घडवतो. आजच्या आधुनिक काळातही तुकारामांचे हे वचन अमर आहे. जातीवाद, भेदभाव, अस्पृश्यता हे सर्व मायेचे अवतार आहे, जे आत्म्याला बंधनात टाकतात. भेद टाकणे म्हणजे स्वतःला हरिपदात विलीन करणे, येथे सर्व विश्वेन सन्नादती, संपूर्ण विश्व हरिनामाने गुंजते. हे आध्यात्मिक साधन आहे, जे व्यक्तीला मुक्त करते, समाजाला एकतेचा मार्ग दाखवते. तुकारामांच्या अभंगातून प्रेरणा घेऊन आपण सर्वजण भक्तीच्या मार्गाने चालूया, जेथे जाती नाही, फक्त हरिनाम आहे. हे भेद टाकण्याचे साधन केवळ बाह्य नाही, तर अंतर्मनातील शुद्धीकरण आहे, ज्याने जीव परमात्म्यात मिसळून जातो. विठ्ठलाची भक्ती ही सर्व भेदांचा अंत आहे आणि तीच खरी मुक्ती. देहभाव विसरूनी जावा. तुकाराम महाराजांच्या अभंग रत्नांच्या अमृत स्रोतातून वाहणाऱ्या या ओळी, देहभान विसरूनी जावा, हे केवळ शब्द नाही, तर आत्म्याच्या मुक्तीचे दार उघडणारे मंत्र आहे. दुसऱ्या चरणात तुकाराम स्वामी तत्वज्ञानाच्या खोलगट सागरात डुबकी मारतात, भक्ताला सांगतात
की हे क्षणभंगूर शरीराचे भान विसरून जावा, परमात्म्याच्या चरणी विलीन होऊन जावा. हे देहभान म्हणजे काय? ते मी हे शरीर आहे, ही भ्रमाची जाळी आहे, जी वेदांतात अविद्या म्हणून ओळखली जाते. उपनिषदांच्या अमरवाणीप्रमाणे नाहम देहो नच मनोच इंद्रियाणी. मी हे शरीर नाही, हे मन नाही, ही इंद्रिये नाही, मी तो अनादि अनंत आत्मा आहे, जो परमेश्वराच्या चरणी एकरूप होतो. तुकारामांच्या भक्ती मार्गात हे विसरणं हे केवळ बौद्धिक नाही, तर हृदयस्पर्शी अनुभव आहे. ते सांगतात, हे देहाचे भान सोडून हरिपदात विलीन होणे म्हणजे भक्तीचा परिपूर्ण स्वरूप. तात्विक दृष्ट्या हे अहंकाराचा पूर्ण नाश आहे. शरीर हे मातीचे पुतळे, क्षणिक लाटेसारखे येत जाते, पण आत्मा अमर नित्य स्वरूपी. देहभानामुळेच भक्ताच्या मनात भयाचे सावट पडते, रागाची ज्वाला भडकते, लोभाची मुळे रुजवतात. हे सर्व बंधन आहे, जी भक्तीला अडथळा आणतात. पण जेव्हा हे भान विसरतो, तेव्हा भक्ती फुलते, हृदयात हरिनामाचा ज्योतिप्रकाश भरतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात हे प्रत्यक्ष चित्रित होते. ते विठ्ठलाच्या भक्तीत इतके लीन झाले होते की देहाचे भान गमावले. त्यांचे अभंग म्हणतात, देह विसरुनी विठ्ठल पद एक करी. शरीर विसरून विठ्ठलाच्या चरणी एकरूप होणे. त्यांच्या वाङ्मयातून हे दिसते की भक्ती ही देहाच्या पलीकडे जाण्याचे सोपे साधन आहे. हे विसरणं योग मार्गाशीही जोडले जाते. पतंजलीच्या योगसूत्रात अस्मिता, स्वाभिमानाचे बंधन सोडणे म्हणजे देहभानाचा अंत. पण भक्तीमध्ये हे अधिक सहज आहे. हरिनाम स्मरणाने, कीर्तनाने, ध्यानाने भक्त देह विसरतो. कल्पना करा, ध्यानात बसलेला भक्त, डोळे मिटले, श्वास शांत, मन हरिनामात रमले. हळूहळू देहाचे स्पर्श, वेदना, सुख दुःख सर्व विसरतात. तो परमात्म्याशी एकरूप होतो, जणू नदी सागरात विलीन होते. तुकाराम सांगतात की हे विसरणं हे मुक्तीचे द्वार आहे. जेव्हा देहभान आपण विसरून जातो, तेव्हा भक्ताला सहज समाधी प्राप्त होते. सततची परमात्मा भक्ती, ज्यात काहीही बंधन राहत नाही, हे सांगणे म्हणजे केवळ शिकवण नाही, तर आत्मानुभूती आहे. भक्ता, आजपासून हरिनाम जप, अभंग गा आणि देहभान विसर. विठ्ठलाच्या चरणी जाऊन विलीन हो. तेथेच मुक्ती आहे, तेथेच आनंदाचा सागर आहे. तुका म्हणे तेथेची ठावा. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अमृत स्रोत ओकतो तेव्हा शेवटच्या चरणात त्यांची स्वाक्षरी येते. तुका म्हणे तेथेची ठावा. हे केवळ शब्द नाही, तर आत्म्याच्या गहन यात्रेचा परिपूर्ण परिणाम आहे. तेथेची ठावा म्हणजे काय? ते तेथेच खरा वास, खरी जागा, खरी स्थिरता, जेथे भक्ताचे मन हरिचरणी स्थिरावते, जेथे सर्व भेदभाव विलीन होतात, आत्मा परमात्म्याच्या एकत्वात विलीन होतो. हे अभंगाचे सर्व चरण, सर्वत्र हरी पाहणे, भेट टाकणे, देहाचे भान विसरणे यांचा सुंदर परिणाम आहे. हे सर्व करून घेतल्यावरच हरिपदाची प्राप्ती होते, जेथे द्वैताचे सावट नष्ट होऊन एकत्वाचा प्रकाश उजळतो. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर हे मोक्षाचे स्वरूप आहे. वेदांताच्या गहन तत्वज्ञानात ब्रह्म साक्षात्कार म्हणून ओळखले जाणारे हे अवस्था भक्तिमार्गात विठ्ठलपद किंवा हरिपद आहे. तुकाराम म्हणतात,
हे सर्व साधन केल्यावरच खरा ठावा मिळतो. हा ठावा काय? तो देहाच्या मायाजालात नाही, ना मनाच्या विक्षेपात. तो त्या अनंत हरिनामाच्या ध्यानेत, कीर्तनाच्या आनंदात, भजनाच्या माधुर्यात आहे. जसे नदी समुद्रात विलीन हो, तिची ओलावा समुद्रच होतो, तसे भक्ताचा आत्मा हरिमय होत हरीची होतो. हे भक्तीचे शिखर आहे, जेथे दुःखाचे बीज नष्ट होते आणि आणि आनंदाचे अमृत वाहते. तुकारामांचे हे तत्वज्ञान केवळ सैद्धांतिक नाही, तर अत्यंत व्यावहारिक आहे. दैनंदिन जीवनात अंमलात आणा. सकाळी उठून हरिनाम जप, कामात हरिप्रेम, संध्याकाळी कीर्तन, आणि बघा मुक्ती आपोआप येईल. संतांच्या या मार्गाने चालल्यास मनातील अंधार नष्ट होईल. हरिचरणांचा प्रकाश प्रत्येक क्षणात दिसेल. जसे ज्ञानेश्वर म्हणतात, सर्वथा हरिपदे स्थिर. जसे तुकारामांचा हा संदेश आहे, भेद विसरा, देहाला सोडा, हरिमय व्हा. तेथेच तुमचा खरा ठावा सापडेल. या अभंगातून उमटणारा आध्यात्मिक संदेश असा: जीवन हे हरिसेवेचे क्षेत्र आहे. प्रत्येक श्वास हरिनामाचा, प्रत्येक दृष्टी हरिदर्शनाची, प्रत्येक क्रिया हरिसेवेची. यातून वाटणारा आनंद अनुभवला तर द्वैताची खळगी संपेल, एकत्वाची सिद्धी होईल. हे विठ्ठलाचे चरण धरून चालण्याचे रहस्य आहे. तुकारामांच्या या अमृत वचनाने प्रेरित होऊन आपण सर्वजण या मार्गाने चालूया आणि तेथेच हरिपदात खरा ठावा मिळवूया. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने जणू भक्तिरसाचे अमृत ओतले आहे. हा अभंग त्यांच्या संपूर्ण वारसा ज्ञानाचा सारभूत अंश आहे. यात भक्ती ही केवळ भावनेची लहर नसून परम सत्याकडे नेमकी साधना आहे. भक्ती ही ज्ञानाची खरी गुरुकिल्ली आहे, जी मनाच्या अंधारातून अद्वैताच्या प्रकाशाकडे नेते. अद्वैत म्हणजे द्वैताचा पूर्ण विसर्ग. मी आणि तू, हा आणि तो, सर्व भेदभावांचा अंत. तुकाराम म्हणतात, भक्ती हीच खरी विद्या, कारण ही केवळ पुस्तकी नाही, तर हृदयातील परमात्म्याची जाणीव आहे. ही विद्या अहंकाराच्या जाळ्यात अडकलेल्या जीवाला मुक्त करते. जणू विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून आत्मा स्वतःला विसरतो. या अभंगात सामाजिक भेदभावाचा नाश हा प्रमुख संदेश आहे. जन्म, वर्ण, जात, धन, दौलत यांचे जाळे विणून जीव स्वतःला वेगळे समजतो. पण तुकाराम भक्तीच्या ज्योतीने हे सर्व जाळे जाळून टाकतात. सर्वत्र हरी ही जाणीव करून ते म्हणतात की परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे. शेतकऱ्यात, ब्राह्मणात, दीन दुर्बलात. भेदभाव हे मायेची छल आहे, जे भक्तीने नष्ट होते. वैयक्तिक अहंकार सोडणे म्हणजे देह मनाच्या सीमेतून मुक्त होणे. अहंकार हा जीवाचा शत्रू आहे, जो मीच्या भ्रमात गुरफटतो. भक्ती ही तपश्चर्या करून तो अहंकार विटाळून टाकते आणि जीव परमात्म्याशी एकरूप होतो. हे एकत्व म्हणजे निर्गुण ब्रह्माची प्राप्ती, जेथे जीव आणि विश्व एकच. आजच्या काळात जेथे वैयक्तिकता आणि भेदभावाचा बोलबाला आहे, सोशल मीडिया, स्पर्धा, विभाजन आहे, त्यामुळे हा अभंग खरा मार्गदर्शक प्रदीप आहे. भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या मनाला तो सावध करतो. भक्ती ही तत्वज्ञानाची उंची आहे, कारण ती केवळ श्रवण, मनन, निधिध्यासाने नव्हे, तर प्रेमाने, शरणागतीने सिद्ध होते. तुकाराम भक्तीला विद्या म्हणून उभे करतात.
जेणेकरून प्रत्येक जण तिचा आश्रय घेऊ शकतो. ही विद्या सुलभ आहे. कारण कारण विठ्ठलाचे नाम जपणे हेच तिचे साधन आहे. या अभंगातून प्रेरणा घेऊन आपण सर्वत्र हरी पाहूया. प्रत्येक रूपात विठ्ठलाची झलक ओळखूया. झाडात, प्राणीत, शत्रूतही भेद विसरूया. कारण भेद हे मिथ्या आहे. देह सोडूया. कारण देह क्षणिक आवरण आहे. आत्मा अमर आहे. हरिपदात विलीन होऊया, जेथे शांती आणि आनंदाचा सागर आहे. तुकारामांच्या अमृत वचनात तुका म्हणे तेथेची ठावा, तेथेच खरा ठाव, खरी मुक्ती. तेथे द्वैत नाही, फक्त एकत्व आहे. ही जाणीव करून आपण भक्ती रसात न्हाऊया आणि विठ्ठलाच्या चरणी शरण जाऊया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.